विश्व 24 न्यूज, हर पल आपके साथ। यश म्हणल्याच का कसं? आज आपण इंदापूर तहसील कार्यालयामध्ये आला, उमेदवारी अर्ज दाखल केला असताना कुठल्या गटातनं उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि विकासाचे मुद्दे काय घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहात? आज आम्ही लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होत असून वालचंदनगर करस गटातून आणि लासुने संसद जिल्हा परिषद गटातून आमच्या सौभाग्यवती सौ कोमल यांचा उमेदवारी अर्ज आज आपण येथे दिलेला आहे आणि आपण विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढवत आहोत। तुमच्या माहितीसाठी सांगतो, आज आपल्या कामामुळे त्या मतदारसंघात कमीत कमी 2000 लोकांना जागेचे घरकुल भेटतात। त्याचप्रमाणे आमच्या एका लहानशा वस्तीमध्ये कधीच विकास आला नाही, तिथे 1.25 कोटीचा निधी आणला। आज तालुक्यातच नाही, जिल्ह्यात आमच्या एवढं आंबेडकरी चळवळीमध्ये कामच कुणाचं नाही। गेले 17-18 वर्ष आम्ही काम करत असून गेल्या 7 ते 8 वर्षात कमीत कमी दोन्ही मतदारसंघात 150 दौरे झालेले आहेत। आम्ही मामाच्या जीवावर नाही ते कामाच्या जीवावर मतदान मागतोय आणि आम्हाला आशा आहे, भाऊ एक होऊन द्या, मामा एक होऊन द्या, गौरव दादा एक होऊन द्या, आम्ही ती गुणगोविंदाने नांदावेत अशी आम्हाला अपेक्षा आहे। त्यांचा मान ठेवून आम्ही जनतेकडे कौल मागतोय, त्यांना मान द्या आणि मतं आम्हाला द्या, एवढंच आपल्या माध्यमातून जनतेला सांगू इच्छितो। आजपर्यंत आपण मामांच्या सहवासात राहून बरेच कामं केली असं आम्हाला पण माहिती आहे। उद्या जर मामाने आपली मनधरणी केली तर फॉर्म माघारी घेणार नाही, मामाने मनधरणी केली हो का, शेवटी मामा तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत, आम्हाला त्यांच्यावर राग नाही, त्यांना सगळ्यांना न्याय देता येत नाहीये। ठीक आहे, आम्ही उमेदवारी मागण्यासाठी कमी पडलो असो किंवा कदाचित आमच्याकडे पैसे नसतील, कारण असे आम्हाला समजले की काही उमेदवारी पैसे देऊन काही लोकांनी दिले, याची बातमी आमच्याकडे आलेली आहे। ठीक आहे, आमचा मामा कुठल्याही प्रकारचा राग नाही, त्यांना शेवटी तालुक्यातील 3 लाख जनतेला सांभाळायचे आहे। नेते आता एक झाले आहेत तर जनता एक होईल असं वाटतं? जनतेला चांगलं समजून चुकलेलं आहे। जर मामा कामाचा माणूस आहे तालुक्यामध्ये तर त्यांना झेडपीला हे कामाचा माणूस लागल आणि पंचायत समितीला सुद्धा कामाचाच माणूस लागल। डमी उमेदवार किंवा मामाचे जीवावर जे लोक निवडणूक लढवत आहेत त्यांना जनता ही नाकारून टाकेल। एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार, अजित पवार आणि इतर पक्ष एकत्रित आलेले आहेत, त्याचप्रमाणे एका बाजूला भाजपसारखा एक बलाढ्य पक्ष आहे। कसं बघता आपण लढतीकडे आणि आपली लढत? हे सत्ताधारी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची किंवा हर्षवर्धन पाटलाची खूप मोठी चुकी असेल। त्यांनी इंदापूर तालुक्यामध्ये भाजपला एक वाट मोकळी करून दिलेली आहे आणि याच्या माध्यमातून भाजप हा कदाचित काही मतदारसंघात उभा राहू शकतो आणि येणाऱ्या विधानसभेला याचा मामाला धोका आहे। त्यामुळे ते एकत्र झाले की त्यांनी स्वतःच्या पायावर दगड हाणून घेतलेला आहे। हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे एकत्रित आल्यामुळेच त्यांना धोका होणार? 100%, कारण ह्या दोघांच्या राजकारणामुळे लोकांनी एकमेकाची डुकी फोडली, एकमेकाचे दुश्मन झाले, एकमेकाचे मित्र एकमेकाचे तोंडाकडे बघणार आणि दोघं एकत्र झाले आणि त्यामुळे ते जनतेला मान्य नाहीये। या दोघांचा फायदा भाजपला होईल नक्कीच? 100% काही मतदारसंघात भाजपला होईल आणि येणाऱ्या विधानसभेला त्याची खूप मोठी किंमत पोचवावी लागेल आणि त्यामुळे ते गणित चांगलं नाही। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।